मला त्यांना एवढंच सांगायचंय की आमच्यावर टक्केवारीचा आरोप ज्या सावंतांनी केला त्यांना एवढंच विचारायचंय की तुमच्यासारखा भ्रष्ट मार्गाने जर आम्ही पैसा कमवला असता तर आम्ही सुद्धा त्या भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये पालतं पडला असतो की शुद्ध होऊन निघू आणि त्यांच्याकडे जाऊ. अरे इमानदार आहेत म्हणून तर खोटा राहून कुणाच्या बापाला न घाबरता इथं उभारलोय आणि तुम्ही बेईमान आहेत म्हणून तर शुद्ध व्हायला तिकडे पालतं पडलं. आम्ही ठीक आहे परिस्थितीनं तुमच्यापेक्षा थोडं गरीब असो आम्ही पण ह्याचा अर्थ तर तुम्ही असा काढत असाल तर मला सावंत साहेबाला विचारायचंय की अख्ख्या राज्यातल्या अँब्युलन्सच्या घोटाळ्यात शेण कोणी खाल्लं त्या शेण खाणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जाहीर करावं हे सुद्धा आव्हान माझं आजच्या सभेच्या माध्यमातून तानाजी सावंतांना. आमचं संस्कार दाखवते आमचा मला वाटतं उथळपणा त्या ठिकाणी उघडा पडतंय. आम्ही बोलणार नाही फक्त त्यांना एवढंच म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का बायलर कोंबडीचं आणलं माहिती आहे का नाही तुम्हाला त्याला बाप असतंय का बॉयलर कोंबडीच्या अंड्याला कुठं असतंय. तुमचा जरशा गाईचं वासरू आता ज्याची मानसिकता बॉयलर कोंबडीच्या अंड्यासारखी आहे जरशा गाईच्या वासरासारखी आहे त्या बिचाऱ्याला बापाची किंमत मी कशाला सांगून कशाला नाव घेऊ माझ्या मला माहिती आहे. मला वाटतं एवढं बाद झालं आणि त्या किरणा कारखान्याबद्दल सारखं उठलं की भंगार आहे भंगार आहे मग तुझी कशाला कुतर होती ती घ्यायला. ती जर भंगार होत तुम्ही पैसे घालून भंगार घेता का कोण घेतय हो घेतय का कोण. त्यांना मला थोडं सांगायचंय तेरणा कारखाना 2007 ला माझ्या ताब्यात आला. 427 कोटीचं कर्ज असणारा कारखाना माझ्या ताब्यात आला. ओमराजेनं चलिवला आणि 427 कोटी पैकी 227 कोटी रुपयाच्या कर्जाची परतफेड केली. लेजरला आहे बघा लेजरला आहे बघा आणि तिथं तर सगळंच भांगार होतं. तर मुख्य त्यांनी सांगितलं भाषणात एकनाथभाई शिंदेनी बोलवलं अमित देशमुखांना सांगितलं हा कारखाना कोणाला द्यायचा हा त्याला. मग इतकं मुख्यमंत्री पुस्तक कशासाठी गेलता भांगारसाठी गेलता का. अरे ती सोनं आहे तुम्हाला माहित होतं सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला माहित होतं. जर काहीच नव्हतं तर मग चालू कुठून काढलं मी क्रशिंग कुठून केलं 3 लाख आभाळातून पडलं काय आभाळातून पडलं आणि एवढी डिस्टिलरी का तयार करायला होती तर अजून काहीतरी आहे म्हणूनच करायला ना. बरं अशी तर माणसं नाहीत की नुकसान करून व्यवसाय करतील. हमेशा कशाचा विषय असतो कशाला नावं ठेवता. पुढची गोष्ट थांबा ते आता 4 तारखेचं मतमोजणी झाल्यावर पुन्हा कसं झोपायचं ते कळतंय तुम्ही ना काळजी करू ती बराबर लोक झोपवती. पुढचं ही एक भाग झाला. दुसरा त्याने आरोप केला की उस्मानाबाद डीसीसी बँकेचा साहेब कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब जेव्हा हयात होते त्याच वेळेस त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. आता उघड गणित आहे मामा. उस्मानाबाद डीसीसीनं पैसे नागपूर डीसीसी बँकेत ठेवले. ऐका नीट ऐका प्रकरण काय ते. तुम्ही जर माझ्याकडे ठेवले बँकेत तर ती पैसे कुठं गुंतवायचे हे तुमचा अधिकार आहे का माझा. तुम्ही बँकेत पैसे ठेवले बँकेनं पैसे आमच्या बँकेकडे आल्यावर कुठं ठेवायचे हे अधिकार कोणाचा आहे तुमचं ना आमचं नातं काय फक्त व्याजाचं बरोबर आहे. तसं उस्मानाबाद डीसीसी बँकेनं नागपूर डीसीसी बँकेत काय ठेवली ठेवली. मग त्या ठेवीचं पाण्यात टाकून द्यायची गावातून उडून टाकायची का कुठं सेव्हिंग करायची जिथं कुठं गुंतवायचा अधिकार कोणाचा बँकेचा ठेवीदाराचा नसतो. आता तुम्ही बँकेत पैसे ठेवल्यावर बँक कुठं गुंतवायची तुम्ही ठरवतो का कोण ठरवते. आणि ह्याच्याच आधारे राजेसाहेबांनी प्रकरण दाखल केलं की बाबा आम्ही बँकेत पैसे ठेवले बँकेनं कुठं गुंतवायचे कोणी नागपूरनं
ती आमचा संबंध, त्याच्यामुळे आमचे पैसे ठेवलेले आम्हाला द्या, अशी याचिका दाखल झाल्याच्या नंतर औरंगाबाद हायकोर्टानं त्याच्यात निकाल दिला की उस्मानाबाद बँकेचा 1 रुपयाही ह्याच्यात बुडालेला नाही. ते पैसे उस्मानाबाद बँकेचे बुडाले नसून ते पैसे नागपूर बँकेचे बुडाले. ह्याच्यात उस्मानाबाद डीसीसी बँकेचा 1 रुपयाही बुडवलेला नाही. आता ही प्रकरण झाल्याच्या नंतर माझ्या वडिलांना का नाव ठेवायला तुम्ही, का बोलायला? बरं माझे वडील हयात असते, जर खरंच माझे वडील वाईट असते, वाईट वागले असते, तर पद्मसिंह पाटलाला सुपारी देऊन त्यांचा खून का करावा लागला असता? वाईट जर असते तर का करावा लागला असता? अरे त्या पद्मसिंह पाटलाच्या 2004च्या निवडणुकीत तुम्हाला मी सांगतो, पहिली निवडणूक होती आपली मशनीवरची, आणि त्या निवडणुकीमध्ये पवनराजे साहेब अपक्ष निवडणूक लढत होते, अपक्ष. आणि ह्या हिजड्याच्या निचाड अवलादीनी नालायक लोकांनी, नाही, या नीच लोकांनी ज्या दिवशी मतदान आहे, मतदाना दिवशी काय बातमी छापून आणली दैनिक जागृत जनप्रवासला? पवनराजे निंबाळकराचा पद्मसिंह पाटलाला, म्हणजे मताची भीक कुणाच्या नावावर मागितली? कुणाच्या? आणि राजेसाहेबाच्या नावावर मागितलेल्या मताच्या भीकेवर राजेसाहेब अपक्ष असताना पद्मसिंह पाटील फक्त 484 मतानं काय झालं? त्या दिवशी त्याच्या लक्षात आलं की आता आपलं राजकारण चालू शकत, आणि म्हणून हे कृत्य झालंय. आणि मी सुद्धा का आलो राजकारणात? पद्मसिंह पाटलाला वाटायचं की आता पवनराजे संपवलं की आपल्याला विरोधक, राजेसाहेबाचा खून करण्यामागं, हत्या करण्यामागं एवढाच उद्देश होता की राजकारणातला विरोधक. आता मी पवनराजेचं पोरग म्हणून माझं काय कर्तव्य होतं की ज्या कारणामुळे आपल्या वडिलाचा खून झाला ते कारण विरोधी लोकांचं साध्य होऊ द्यायचं नाही. बरोबर आहे? म्हणून वनराजे राजकारणात आला. का आला? शपथ घेतली की एक पवनराजे जरी डॉक्टर पाटील तू संपविला असशील तर त्याच ताकदीचा दुसरा पवनराजे तुझ्या पुढे उभा करेल. आणि केला ओमराजेनं, ताकदीनं केला, घाबरला नाही. ओमराजे काहीच नव्हता, ओमराजेची ग्रामपंचायत सुद्धा नव्हती, सदस्य सुद्धा नव्हता. तिथून इथपर्यंत आलोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.